राज्यात सत्तेसाठी कोणतीही तडजोड करण्याची तयारी भाजपने दाखवली असून आजच्या राजकारणात पक्ष आणि विचारधारेचं महत्त्व संपलं आहे असा घणाघाती आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केला। राज्यात सत्तेसाठी कोणतीही तडजोड करण्याची तयारी भाजपनं दाखवली असून आजच्या राजकारणात पक्ष आणि विचारधारेचं महत्त्व संपलं आहे असा घणाघाती आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केला। सोलापुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते। महाराष्ट्रात भाजप MIM तसंच भाजप काँग्रेससारख्या अभद्र युती पाहायला मिळत असून सत्तेसाठी नैतिकता पायदळी तुडवली जात असल्याची टीका त्यांनी केली। अभद्र युती प्रकरणी काँग्रेसनं तात्काळ कारवाई केली, मात्र 24 तास उलटूनही भाजपकडून कोणतीही कारवाई झालेली नाही असं ते शहर अध्यक्षांनी ह्या दोघांचीही बोलणी करायला सुरुवात केली। एकनाथ शिंदे आणि अजित पवार दोघांशीही बोलणी झाल्या, वाटाघाटी झालं, सीट्स वाटप करून झाल्या, सगळ्या झाल्या आणि ऐन क्षणाला म्हणजे एकनाथ शिंदेच्या अध्यक्षांना बोलवण्यात आलं, पांडव म्हणून त्यांचे अध्यक्ष आहेत त्यांना बोलवण्यात आलं, त्यांना दम देण्यात आलं की ह्या 9 जागा आहेत। अर्ध्या तासात प्रेस बोलवली, युती झाली म्हणून जाहीर केलं आणि त्या 9 जागेवरती बीजेपीचेच उमेदवार उभे केले। राष्ट्रवादी बरोबर सुद्धा असणारं जे घडलं तेच आहे की राष्ट्रवादीच्या अध्यक्षाला बोलवलं आणि सांगितलं की जाहीर कर की आम्ही असणारं एकटे त्या ठिकाणी लढणार आहोत। हे जे दबावाचं राजकारण चाललेलं आहे, सत्तेचा गैरवापर करून टेंडर मिळवणं हाच आजच्या राजकारणाचा अजेंडा बनला असल्याचा आरोपही त्यांनी केला। महापालिका निवडणुकीच्या प्रचारानिमित्त सोलापुरात आले असताना ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीवर स्पष्ट भूमिका मांडली। देशावर संकट असताना सत्ताधाऱ्यांकडून अनैतिक वर्तन होत असून अशा प्रवृत्तींना मतदारांनी सत्तेपासून दूर ठेवावं असं आवाहन त्यांनी केलं। पक्ष आता महत्वाचा राहिला नाही, विचार आता महत्वाचा राहिला नाही, सत्ता आणि सत्तेतून मिळणारे टेंडर हेच सगळ्यात महत्वाचं झालंय असं मी त्या ठिकाणी मानतोय। मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेस वंचित युती ही समाजवादी विचाराची असल्याचं स्पष्ट करत नांदेड आणि लातूरमध्येही काँग्रेससोबत युती झाल्याची माहिती त्यांनी दिली। जिथं लोकशाही मूल्ये मान्य झाली तिथं युती शक्य झाली, मात्र काही ठिकाणी पाटीलकीमुळं युती होऊ शकली नाही असं ते म्हणाले। ड्रग्ज प्रकरणावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी खुलासा करावा अशी मागणीही त्यांनी केली। तसंच शरद पवार आणि अजित पवार हे वेगळे नसून त्यांनी मिळून भाजपला उल्लू बनवलं असा आरोपही ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केला। हे वेगळे झाले त्याच वेळी माझी मुलाखत जर काढली तर मीच म्हणालो होतो हे दोघं वेगळे नाही आहेत, फक्त यांनी असं भारतीय जनता पक्षाला उल्लू केलं। कशासाठी तर दोघांवरची इन्क्वायरी होती, दोघांनी स्प्लिट केलं, एक जण बीजेपीकडे गेलं आणि स्वतःवरच्या असणाऱ्या इन्क्वायऱ्या थांबवल्या की आता पुन्हा आपल्याला दिसे एकमेकांना डोळे दाखवायला लागल्यानंतर पुन्हा आठवण करून द्यायला लागले की बा 70,000 कोटीचा असणारा भ्रष्टाचाराची केस अजून पेंडिंग आहे। आम्ही उलट बीजेपीला विचारतो तुम्ही एवढे दिवस दाबून का दिले याचा असणारा खुलासा करा। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रभारी सोमनाथ साळुंखे, प्रवक्ते अरुण जाधव, डॉक्टर नितीन ढेपे, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे, महेश जाधव, आतिश बनसोडे आदी उपस्थित होते।